हॅलो एव्हरीवन, मी फूडी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम. आज मी एक स्वीट डिश शेअर करणार आहे. ती आहे कस्टर्ड खीर. कस्टर्ड खीरची रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे. कस्टर्ड खीर बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी एक छोटी वाटी शेवया भाजून घेणार आहे. शेवया जास्त गोल्डन ब्राऊन करायच्या नाही आहेत, आपल्याला थोड्याशा हलक्या ब्राऊन करून घ्यायच्या आहेत. 2 चमचे तूप घालून मी शेवया छान परतून घेणार आहे. 7 ते 8 बदाम, 7 ते 8 पिस्ते मी अर्धा कप पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याचे काप करून घेतले आहेत. 2 ते 3 मिनटं शेवया भाजून झाल्या की ते बदामाचे आणि पिस्त्याचे काप मी याच्यामध्ये घालणार आहे. 2 ते 3 मिनटं शेवया परतल्यानंतर थोडासा कलर चेंज होऊन गोल्डन ब्राऊन होतो. या टायमिंगला मी अर्धा ते पाऊण कप पाणी ॲड केलेलं आहे. इथे एक टीप अशी की मी डायरेक्ट दूध ॲड करत नाही आहे, कारण ह्या शेवया ज्या आहेत त्या थोड्याशा पाण्यामध्ये मऊ करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर दूध घालायचं आहे. दूध ॲड केल्यानंतर शेवया आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. शेवया दुधामध्ये पूर्णपणे शिजल्यानंतर साखर ॲड करायची आहे. इथे मी 1 वाटी शेवया घेतल्या होत्या, एक छोटी वाटी शेवयांची घेतली होती. तर साखर मी 1 वाटी आणि थोडीशी जास्त घालणार आहे, कारण मला गोड खीर आवडते. आपल्या चवीनुसार आणि किती गोड आवडतं त्यानुसार साखर ॲडजस्ट करायची आहे. 1 छोटा चमचा कस्टर्ड पावडर 2 ते 3 चमचे गरम दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. कस्टर्ड पावडरच्या कुठेही गुठळ्या नसल्या पाहिजेत. कस्टर्ड पावडर मिक्स हे रेडी करून ठेवायचं आहे आणि हे सगळ्यात शेवटी आपण ॲड करणार आहोत. कस्टर्ड पावडर ॲड केल्यानंतर एक उकळी येईपर्यंत खीर शिजवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे. कस्टर्ड खीर रेडी. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कस्टर्ड खीरची रेसिपी कशी वाटली ते. थँक्यू फॉर वॉचिंग.